व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने 2 शब्द व्यक्त करणार आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. भारतभर अत्याचार झाला आणि याचाच अंत करण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माता जिजाऊ आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडणघडण घडवून आणली. त्यांना युद्ध शस्त्रे चालवणे फार अंतर्गत होते. त्यांनी मुठभर मवयांना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यांनी जनतेला भयमुक्त केले. आपले शिवाजी महाराज फक्त जिजाऊंचे पुत्र नव्हते, तर ते स्वराज्याचे स्वाभिमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अफजल खानाची भेट असो किंवा आग्र्याहून सुटका असो, ते कधी माघारी फिरले नाहीत. कारण तलवार तर सर्वांच्या हातात होती, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. जाता जाता एवढंच सांगून जातो की विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनक्याने अफजल खानाचा कोथा फाडून गेला, मुठभर सैनिकांना घेऊन हजारो सैतानांना भिडवून गेला. स्वर्गात गेल्यावर जलदेवांनी झुकून मुजरा केला. असा छत्रपती शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठी शिवबा होऊन गेला. धन्यवाद.